आता लग्नाचा सीझन चालू झाला आहे आणि लग्नाच्या गडबडीत तुम्हाला जर तुमच्या स्किनची काळजी घ्यायला अजिबात वेळ नसेल तर मी तुम्हाला आज एकदम सोपे 3 फेस पॅक सांगणार आहे। ते जरी तुम्ही लावले तर तुम्हाला कोणत्याच एक्स्ट्रा काळजीची गरज लागणार नाहीये, तुमचा चेहरा अजून जास्त ग्लोइंग होणार आहे। तर ते फेस पॅक काय आहे, ते कसे बनवायचे आणि कसे वापरायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला 1 चमचा बेसनचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद आणि 1 ते 2 चमचे दूध घालायचं आहे। तर हा फेस पॅक तुम्हाला रोज वापरायचा आहे, याने तुमचा टॅन कमी येणार आहे, स्किन एकदम सॉफ्ट आणि ग्लोइंग होणार आहे। तर जेव्हा आपली स्किन सॉफ्ट असते तेव्हा कोणतेच पिंपल येत नाहीत, जेव्हा स्किन रफ असते तेव्हा पिंपल येण्याचे जादा चान्स असतात। त्यामुळे स्किन तुमची सॉफ्ट होणार आहे हा फेस पॅक तुम्ही जर वापरला तर। जर तुमची स्किन तेलकट असेल तर तुम्ही रोज रात्री मुलतानी माती आणि थोडंसं गुलाब पाणी मिक्स करून तुम्हाला फेस पॅक बनवायचा आहे आणि रोज रात्री हा फेस पॅक वापरायचा आहे। तर मुलतानी मातीने ना जे एक्स्ट्राचं जे तेल आलेलं असतं आपल्या चेहऱ्यावर ते निघून जातं आणि रात्री आपली स्किन रिपेअर होते, त्यामुळे तेलाचं जे सीबम प्रोडक्शन असतं ते कमी येतं। त्यामुळे रोज रात्री तुम्ही मुलतानी माती आणि गुलाब पाणी वापरू शकता। तिसऱ्या फेस पॅक साठी तुम्हाला अर्ध केळ घ्यायचं आहे, त्याला चांगलं मॅश करायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मध आणि 1 चमचा दही घालून त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून तो फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर वापरायचा आहे। तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता किंवा 1 दिवस आड देखील वापरू शकता। हे तिन्ही जरी फेस पॅक तुम्ही वापरले तर तुम्हाला कोणत्याच वेगळ्या केअरची किंवा फेशियलची गरज लागणार नाही। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुम्ही हे फेस पॅक तुमच्या लग्नाच्या आधी वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला ग्लोइंग स्किन मिळेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा काळजी किंवा एक्स्ट्रा फेशियल करायची काहीच गरज नाही लागणार। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।